नाशिक महानगरपालिकेत रणधुमाळी. प्रभाग 23 मध्ये शिंदे अजित पवार गटाचा प्रचार शुभारंभ. गणेश मंदिरातून प्रचाराला सुरुवात. प्रभाग 23 मध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सुरक्षित प्रभाग, खड्डेमुक्त रस्ते आणि रोजगाराचं आश्वासन. प्रभाग 23 मध्ये चौघांचा जोरदार प्रचार. सध्या राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आजपासून अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात केली. शहरातील डीजीपी नगर परिसरात असलेल्या गणेश मंदिरात दर्शन घेऊन उमेदवारांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. या प्रभागातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून क मधून अन्सर सय्यद, अ मधून शारदा चव्हाण, तर शिवसेना शिंदे गटाकडून योगेश मस्के आणि ब मधून अश्विनी आमले हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जनसामान्यांच्या सेवेसाठी चौघांनीही जोरदार तयारी केली असून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही युक्त सुरक्षित प्रभाग, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते, युवकांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी, वाहतूक नियोजन व पार्किंग व्यवस्था, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांवर भर देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. प्रचारादरम्यान सर्वसामान्य मतदार नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभागाचं नेतृत्व कर्तृत्वान आणि काम करणाऱ्या उमेदवारांकडेच असावं असा विश्वास व्यक्त केला. आजपासून प्रभाग क्रमांक 23 यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. आज आम्ही शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा युतीचे चारही उमेदवार श्री योगेश मस्के आणि अश्विनी आमले, अन्सार सय्यद आणि चव्हाण मॅडम यांच्यासाठी आम्ही आजपासून प्रचाराला लागलोय. आम्ही सर्वांना आश्वासित करतो, आम्ही प्रभागाचे सर्व विकासाचे काम मार्गी लावू. नमस्कार. आज प्रभाग क्रमांक 23च्या प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे बदल हा निश्चित घडणार आणि आपल्या प्रभागात उभे असलेले योगेश अप्पा मस्के, अश्विनीताई आमले, त्याच्यानंतर शारदा चव्हाण, अन्सारी साहेब या सर्वांना भरभरून मतदान करा आणि बदल घडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी आमच्या वार्ड क्रमांक 23चा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आम्ही निश्चितच विकासाची गंगा या प्रभागामध्ये आणणार आहे. आमच्या योगेश मस्के हे खंबीर नेतृत्व करीत आहे आणि त्यांनी मागील 5 वर्षात भरपूर कामं केलेले आहे. त्या जोरावर आता मी पुढच्या 5 वर्ष आम्ही भरपूर विकासाची कामं इथे करणार आहे. वार्डात आणि प्रभागात आम्ही निश्चितच सर्व महिलांची सुरक्षा करता आणि वार्डाच्या प्रभागाच्या सुरक्षा करता काम करणार आहे. त्याकरिता आम्ही सर्वांना विनंती करतो की आम्हाला भरघोस मित्रांनी आमच्या पूर्ण पॅनलला, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला विजय करून आम्हाला विकासाची कामाची करता परवानगी द्यावी. मी जयेश आमले प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवारी करत आहे. शिवसेना शिंदे गट यांच्याकडून आमच्या बरोबर आपले अ गटामधून शारदा चव्हाण आहेत, ब गटामधून मी स्वतः अश्विनी आमले आहे, क गटामधून अन्सारभाई वकील जी आहेत, नानी ड गटामधून योगेश अप्पाजी मस्के आहेत. योगेश अप्पाजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पॅनल शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचे 2 असे आम्ही 4 उमेदवार आहेत. तुम्ही सर्वांनी वरिष्ठांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला एवढी उमेदवारी दिली आहे आणि नक्कीच मतदार सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला नक्कीच विजय मिळवून देतील आणि विजय मिळवून द्यास तेव्हाच आपल्या परिसराचा विकास होईल आणि आम्ही करूनही दाखवू एवढीच प्रार्थना आहे. नमस्कार. शारदा चव्हाण बोलते आणि मी आपल्या पॅनल मधनं एक हे करताय 2 विभाग क्रमांक 23 मधनं मी लढत आहे आणि आपले 2 पॅनल आहे, एक पॅनल आहे आणि 2 शिवसेना आणि 2 घड्याळ आहे. त्यामध्ये आम्ही आपली युती करत आहोत आणि मी तुमच्याकडनं वोटिंगची आशा करत आहे. प्लीज आम्हाला निवडून द्या आणि आम्ही महिला संरक्षणासाठी तुम्हाला बांधिलकी आहोत आणि आपल्या विकास गंगा आपल्या विभागात चांगली चालावी यासाठी आपलं सहकार्य लाभावं. प्रभाग क्रमांक 23च्या सर्व
उमेदवारांच्या माध्यमातून आज प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रभागातले ज्येष्ठ नागरिक, माझे मार्गदर्शक सगळेच, श्यामदादा असतील, सुनील भाऊ कुलकर्णी असेल, भीमाशेठ रेड्डी असेल, सुनील भाऊ सुजित भाऊ पाचरकर असेल, सुनील सर्वच सगळ्यांच्या आता जवळजवळ हा श्यामदादा सगळेच हजारोच्या संख्येने लोक इकडे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने आज डीजीपी नगर, टागोर नगर मध्ये प्रचाराचा आज नारळ वाढवण्यात आलं विघ्नहर्ते गणपती मंदिरामधून. आणि या कार्यक्रमाला उमेदवार म्हणून अ गटामधून शारदाताई चव्हाण आणि ब गटामधून अश्विनीताई आमले आणि क गटामधून अन्सरबाई सय्यद वकील सर आणि ड गटामधून मी स्वतः योगेश म्हस्के, मी अशा या पॅनलचं बांधणी केली. शिवसेना पक्षानं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, युतीच्या वतीनं 2 धनुष्यबाण आणि 2 घड्याळ अशा पद्धतीनं हा पॅनल तयार झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून मी काम करत आहे, रुग्ण सेवक म्हणून काम करत आहे, समाजसेवक म्हणून मी काम करत आहे. या कामाच्या जोरावर आज या कामाच्या जोरावर प्रभागामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 4 महिन्यामध्ये ज्यावेळेस मला या प्रभागासाठी शिंदे साहेबांनी 3 कोटी रुपयाचा निधी दिला आणि त्याचे उद्घाटन होऊन आता कामं पण चालू झाले. मला वाटतं निवडणूक 15 तारखेला निवडणूक, 16 तारखेला निवडणूक, 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निवडणूक संपल. त्याच्या आधीच आपल्या कामांचे भूमिपूजन होऊन कामं पण संपतील. खऱ्या अर्थाने जे आज साहेबांनी नगर विकास खात्यामधून जो 3 कोटी रुपयाचा निधी दिला त्याच्या जोरावर या सर्व नागरिकांना विश्वास असला का प्रथमच या प्रभागामध्ये कुणीतरी 25-30 वर्षामध्ये निधी आणून काम केलंय आणि त्या कामाच्या जोरावर आज मला आमच्या पुऱ्या पॅनलला सगळं प्रभाग क्रमांक 23चे सुज्ञ नागरिक निवडून देतील याच्यात काही शंकाच नाही. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व नागरिक, सगळे ज्येष्ठ मंडळी, सगळ्या महिला मंडळी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज गाडी आमची 60-70च्या स्पीडनं होती, आता एवढं हे सगळं प्रेम बघून ही 100च्या गाडीनं 100च्या स्पीडनं गाडी पळेल आमची, कुठेही थांबणार नाही. आणि 14-15 तारखेला मतदान होऊन 16 तारखेला गुलाल आणि विजय यात्रा ही 100% पॅनलचीच निघाल. मी एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज 24 महाराष्ट्र नाशिक.